आपण काळकाम वेगवरच्या सगळ्यात शेवटच्या टाईपवर आहोत. मी ज्याला सायकल म्हणत होतो की अल्टरनेट डेज. ठीक आहे, अल्टरनेट डेजच्या क्वेश्चन्सवर आपण आलेलो होतो आणि हा शेवटचा टाईप आहे. याच्यानंतर ह्या बेसिक मधलं जे काळकाम वेग आहे याच्या पलीकडे काहीच जाणार नाही. आता सगळे तुम्ही लेक्चर्स बघा परत एकदा. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला हे सगळ्या गोष्टींची कल्पना येऊन जाईल की आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत म्हणून. ठीक आहे, माझा हा नंबर आहे 9765600639. नाव आहे प्रणव टेहरे. ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. कुठल्याही टाईपचे जर का क्वेश्चन असतील तर व्हॉट्सअपवर तुम्ही कधीही पाठवू शकता. कॉल 2 ते 6 दुपारच्या मध्ये तुम्ही करू शकता. कुठल्याही टाईपचा क्वेश्चन असू द्या, काही असू द्या, ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी जसं सीन करेल ॲज सून ॲज पॉसिबल मी त्याचे उत्तर तुम्हाला पाठवत राहील. ठीक आहे, फक्त टॉपिक रिलेटेडच असू दे. जे टॉपिक तुम्ही बघितलेले आहेत किंवा त्या टॉपिकचा जर का सिमिलर क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन तुम्ही पाठवलं तरीही चालेल. ठीक आहे, आता आपण गणितावर येऊयात. बघा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 12 आणि 18 दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे. ए कामाला सुरुवात करतो, तसेच ए व बी एकाड एक दिवस म्हणजे अल्टरनेट डेज काम करतात. तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात? बघा, ए आणि बी, राईट, 12 18 दोघांचाही एलसीएम काढायचा आपल्याला. किती येतोय? 36. सेम रेशोवरच काढत असतो. मी डोक्यामध्ये काय करतो, मी इथं तुम्हाला 36 मला एलसीएमचे पाठ थोडी आहेत. ठीक आहे, पाठ करण्यासाठी मला कळतं इथं की हा रेशो 2 आहे 6चा, हा रेशो 3 आहे, म्हणजे इथे येणारे 3, इथे येणारे 2. बघा, कळालं का की गणित म्हणजे काय, मी पाठ करून तर येत नाही, इथे तुमच्या समोर बसून मी लेक्चर्स देत असतो. बरोबर आहे. तेव्हा मला रेशोवरच कळतं ना हे सगळं. 12 त्रिक 36, 18 दुने 36. बरोबर आहे. फक्त ह्याच गोष्टी असतात ज्या पटापट आपल्याला तिथे सुचल्या पाहिजे, राईट. दोघं मिळून किती संपवतात? 5. आलं लक्षात? बघा, 5 जर का संपवतायत, पण कसं, एका दिवशी ए येतोय, दुसऱ्या दिवशी बी येतोय, म्हणजे 5 संपवायला 2 दिवस लागतायत त्यांना. दोघं एकत्र कामाला येत नाहीत, एक दिवसाआड एक येत आहे, एक आड एक दिवस. आज जर का ए आला तर दुसऱ्या दिवशी बी येईल. बरोबर आहे. आज ए नी 3 खाल्ले, उद्या बी नी 2 खाल्ले, म्हणजे 5 संपले. परत हीच सायकल रिपीट होतीये, सायकल रिपीट होतीये. बरोबर आहे. एका सायकल मध्ये किती? एक सायकल 5 आंबे, पण ते किती आहेत? 2 दिवस आहेत, म्हणजे 2 दिवसांची एक सायकल आहे. बरोबर आहे. आता अशा सायकल किती लागणार आहेत? तर जवळपास 7×5 = 35. बरोबर आहे. आणि परत 1/5 सायकल लागणार आहेत. सायकल, बरोबर आहे, सायकल आहेत, म्हणजे किती दिवस लागणार आहेत? एक सायकल 2 दिवसांची. बरोबर आहे. इकडे बघूया, एक सायकल 2 दिवस म्हणजे 7 म्हणजे किती झाले? 14 दिवस. आणि 1/5 म्हणजे किती झाले असतील आता? तर 1/5 म्हणजे ते एवढं डीप मध्ये जाऊ पण नका तुम्ही, डायरेक्ट 14 दिवस किंवा मग तिथले तिथे काय असेल ते काढता येईल तुम्हाला. ठीक आहे, किंवा मग ह्याच्याच दुप्पट करायचे आहेत ना. 1/5च्या दुप्पट किती येतील? तर 2/5, राईट. म्हणजे किती? 7.2/5, सॉरी 14.2/5 एवढे दिवस लागतील. किती दिवस लागणार आहेत? 14.2/5 दिवस लागतील. ओके, आले लक्षात? पुढचं गणित बघूया. ओके, हा क्वेश्चन झालेला आहे आपला, राईट. आपण हे बघूयात. ए आणि बी यांना एक काम पूर्ण करण्यासाठी, ए बी आणि सी यांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18, 24 आणि 36 दिवस लागतात. बरोबर आहे. आता बघा, ते एक आड एक दिवस याप्रमाणे पहिल्या दिवशी सी, दुसऱ्या दिवशी बी आणि तिसऱ्या दिवशी ए याप्रमाणे काम करतात. यांचा एलसीएम किती आहे बघा आता? 18, 36 आणि 18, 24 आणि 36 72. ठीक आहे, 72 हा रेशो आहे. बघा, 18 चोक, 24 त्रिक आणि 36 दुने. बरोबर, यांची बेरीज किती येते? 9. पण हे 9 संपायला किती दिवस लागत आहेत? 3 दिवस लागत आहेत.
9 संपायला 3 दिवस, बरोबर आहे. 3 दिवसांची असेल माझी एक सायकल, बरोबर. बघा 4 3 2, परत 4 3 नाही, सॉरी 4 3 2 नाही ना, 2 3 4, राईट. इथे पण 2 3 4, परत 2 3 4. ही एक सायकल झाली मित्रांनो. 3 दिवस दिलेले इथे, 3 दिवस आहेत ना. हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, परत इथे 3 दिवस. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. 3 दिवसांची एक एक सायकल चालली आहे माझी, बरोबर आहे. आता एका सायकल मध्ये किती संपतायत माझ्याकडे? 9, बरोबर आहे. एका सायकल मध्ये किती संपतायत? 9. तर 72 संपवायला किती सायकल लागतील मला? हे इथे यांचा एलसीएम. 72 संपवायला किती सायकल लागतील? 8 सायकल लागणार आहेत. एक सायकल म्हणजे किती दिवस? 3 दिवस. एक सायकल म्हणजे, थांबा इथे घेतो जरा, तुम्हाला दिसलं पाहिजे, राईट. एका सायकल मध्ये किती संपतायत? 9. एका सायकल मध्ये 9, ते दिवस किती होत आहेत? 3. एका सायकल मध्ये 9 संपतायत, तर 72 संपवायला 8 सायकल लागणार आहेत. 8 सायकल. एक सायकल म्हणजे 3 दिवस, तर 8 सायकल म्हणजे किती दिवस? 24 दिवस. ते काम कंप्लीट संपायला किती दिवस लागणार आहेत? 24 दिवस लागणार आहेत. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. या टॉपिकवरच्या जवळपास सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. आता मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला आधी की एक याला क्रॉस चेक पण करता येतं. जर का एका विशिष्ट टाईपचे जर का त्यांनी क्वेश्चन विचारले असतील आपल्याला क्रॉस चेक सुद्धा करता येतं. ठीक आहे. जर का मी असा क्वेश्चन तुम्हाला सांगितला, आयोगाने पण तो दिलेला आहे. ठीक आहे. जर का मी तुम्हाला असा क्वेश्चन सांगितला की ए ला बी पेक्षा 5 दिवस जास्त लागतात. जर दोघे मिळून ते काम 6 दिवसात करत असतील तर ते स्वतंत्र किती दिवसात करतील? अक्षर बरंच घाण आहे माझं. ठीक आहे. म्हणून मी मोठ्या आवाजामध्ये डिटेक्ट सुद्धा केलेलं आहे की तुम्हाला ते कळावं. ए ला बी पेक्षा 5 दिवस जास्त लागतात. जर दोघे मिळून ते काम 6 दिवसात करत असतील तर ते काम स्वतंत्र किती दिवसात करतील? म्हणजे स्वतंत्रपणे किती दिवसात करतील? ठीक आहे. हा आहे तुमचा क्वेश्चन. बघा इथे ए, इथे बी, दोघांनी मिळून म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये इथे येतं 6, राईट मित्रांनो. हा जर का फॉर्मॅट माझा असेल, हा इथं डेज, इथे इफिशियन्सी, बरोबर आहे. इथे माझा असतो एलसीएम, यांचे जे काही येतील ते, मग यांची एफिशियन्सी, मग इथे बेरीज होते, बरोबर आहे. मग यांनी याला भाग देऊन आपण इथे 6 आणतो. दोघं मिळून किती दिवसात करतायत? 6 दिवसात करतायत. तर मला विचारलेत कोणते? हे 2 विचारलेत, ए वाला आणि बी वाला, हे 2 विचारलेले आहेत, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला अशा वेळेस सुद्धा ते आन्सर्स काढता येतात. काय करायचंय? याचा वर्ग करायचा. किती येतोय? 36, बरोबर. पुढे क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? दोघांच्या दिवसांमध्ये फरक किती आहे? 5 दिवस आहे. ए ला बी पेक्षा 5 दिवस जास्त लागतात. मग ह्या 36चा असे फॅक्टर पाडायचे की त्या दोघा जणांमध्ये 5चा फरक पाहिजे. कितीचा फरक पाहिजे? 5चा फरक. फॅक्टर म्हणजे काय? याला गुणणाऱ्या संख्या. 9 चोक 36, दोघांमध्ये डिफरन्स आहे का 5चा? बरोबर आहे. आता बघा तुम्हाला बेरीज करायची ह्या दोघांची. 6 आणि 9 15, सॉरी 10 लिहिले मी चुकून, 15.
6 आणि 4 10. कोणाला किती दिवस लागतात ते परत एकदा वर जाऊन बघूयात आपण. दिवस जास्त लागतात. ए ला बी पेक्षा 5 दिवस जास्त लागतात. 15 वाला कोण असेल? ए. 10 वाला कोण असेल? बी. आलं लक्षात? अशा टाईपने तुम्ही ह्या दोघांची व्हॅल्यूज काढल्या का इथे बघा, तुम्ही टाकून बघा. ए ला 15, बी ला 10, दोघांचा एलसीएम 30. म्हणजे हा किती खाणार? 2. हा किती खाणार? 3. दोघं मिळून 5. 5 आणि 30 ला भाग द्या. आलं का उत्तर? 6 आपलं. बघा, आलं का उत्तर? 6. ठीक आहे. हेच गणित जर का मी दुसऱ्या टाईप मध्ये जर का टाकलं, बघा, ए ला बी पेक्षा 10 दिवस कमी लागतात. ठीक आहे, इथे संपलं. दोघे मिळून 12 दिवसात करत असतील. 12 दिवसात काम पूर्ण तर स्वतंत्रला किती? म्हणजे स्वतंत्र म्हणजे एकट्याला स्वतंत्र किती? शॉर्ट मध्येच क्वेश्चन आटपलाय मी. ठीक आहे. काय सांगितलंय तुम्हाला? फॉर्मॅट लिहून घ्यायचा आपल्या, तो कधीच चुकवायचा नाही. फॉर्मॅट लिहून घ्यायचा. भले इथं फॉर्मॅटचं काही काम नाही तुम्हाला, तरी फॉर्मॅट ए बी, इथे असतं तुमचा टाइम, इथे असते इफिशियन्सी, इथे असतं एलसीएम, इथे काढतो आपण दोघांचं मिळून. ते सांगितलंय तुम्हाला 12, आणि ते मी नेहमी चौकोनात लिहिले, तुम्ही सुद्धा चौकोनातच लिहायचं. ते एक साईन असते त्या गोष्टीची की चौकोनात म्हणजे तो दोघांचं मिळून टाइम आहे म्हणून. दोघांचं मिळून लागणार दिवस. तुम्हाला काय सांगितलं? याचा वर्ग किती आहे? 144. दोघांमध्ये दिवसांचा डिफरन्स किती आहे? 10 दिवस कमी जास्त असं काहीतरी असेल ना, 10 दिवस. याच्या असे फॅक्टर्स पाडायचे की दोघांमध्ये त्या फॅक्टर्स मध्ये 10चा फरक पाहिजे. ते येतंय 18, 8. 18 8 144. आहे का दोघांमध्ये 10चा फरक? आता तुम्हाला काय सांगितलंय? ह्याची बेरीज किती येते? 30. ह्याची बेरीज किती येते? 10. सॉरी 10 नाही, 10 नाही, 20 येते. सॉरी 20. राईट. ए ला 10 दिवस कमी लागतात. म्हणजे कमीवाली संख्या कोणती आहे? ही. हे झाला ए, हे झाला बी. आपल्या फॉर्मॅटमध्ये टाकून आपण क्रॉस चेक सुद्धा करू. ऍक्च्युली हीच क्रॉस चेकची पद्धत आहे, त्याच्यामुळे आयोगाने त्याच्यावरच क्वेश्चन टाकले होते 2-3 वेळेस. ठीक आहे. आता बघा, आपण आपल्या पद्धतींमध्ये टाकून बघूया. ए ला किती? 20, बी ला किती? 30. म्हणजे एलसीएम किती झाला? 60. याला 3, याला 2, दोघे मिळून 5. 5 आणि 60 ला भाग द्या. किती येतं आन्सर? 12. ठीक आहे. सगळे टॉपिक आपले कव्हर करून झालेले आहेत. मी तुम्हाला माझा नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून काही क्युरीज असतील, काही डाऊट्स असतील, ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. 2 ते 6 मध्ये तुम्ही दुपारी कॉल पण करू शकता. व्हॉट्सअपवर तुम्ही क्वेश्चनचे इमेज जरी पाठवल्या तरीही मी त्याचे आन्सर्स देईल. फक्त मला मेसेज केल्यानंतर फक्त एवढं सांगा की दादा टॅप कोर्स मधनं आम्ही टॅप कोर्सचे विद्यार्थी आहोत, आणि मग तिथून तुम्हाला मग नंबर भेटून असा मेसेज वगैरे पाठवला, म्हणजे फोटो वगैरे पाठवलाय क्वेश्चनचा. रिलेटेड टॉपिकवरचेच क्वेश्चन यावेत अशी एक माफक अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि जर का खरंच काही जेन्युइन डाऊट असतील तर विचारू शकता. म्हणजे तो डाऊट कसा आहे? आता एलसीएम एचसीएफ जरी काढायचा कसा असेल ते सुद्धा डाऊटच आहे, कारण की त्याच्यावर पूर्ण आपले गणित डिपेंड करतात. बघा ना, आता कोणीतरी सांगितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला इथे एलसीएम वगैरे लागेल म्हणून, किंवा मग एचसीएफ कुठे कुठे वापरले जाईल काही सांगता येत नाही. डाऊट किती जरी असला तरी तो सॉल्व्ह करून देईल मी. ठीक आहे. धन्यवाद. पुढच्या टॉपिकमध्ये आपण नवीन एक सब्जेक्टच घेऊयात. थँक्यू.